बऱ्याच जणांनी विचारलं मला की तुम्ही म्हणजे मी क्वेश्चन विचारले म्हणजे मी एक्झॅक्ट इथं हुशार नाहीच आहे, माझे प्रॉब्लेम झालेत म्हणून मला क्वेश्चन पडलेत. हां, विचारायला पाहिजे. मी बऱ्याच जणांना सांगितले की तुम्ही विचारत नाहीसा तुम्हाला समजणार नाही, तुम्ही विचारा. कारण क्वेश्चन हे रिपीट आल्यानंतरच बऱ्यापैकी लक्षात येतात. आता तुम्ही पूर्ण ब्लँक आहात, काही जणांना समजलं असेल नसेल, पण विचारल्याशिवाय क्लिअर होणार नाही. तसं तुम्ही पहिला पेपर ट्रेडच का म्हणजे मी तर पूर्णपणे सांगतो सगळ्यांनाच की जरी फंड असेल नसेल, कोणाकडे जास्त असेल कोणाकडे नसेल, पण किमान 1 ते 2 महिने पेपर ट्रेड केले तरी बरं राहील. त्यानंतर त्यामध्ये सर म्हणजे कसं आहे, गुगल फॉर्म भरल्यानंतर सर अवेलेबल होतात. त्यामुळं जरी पेपर ट्रेडमध्ये जरी लॉस झाला तरीसुद्धा त्या दिवशी तुम्ही गुगल फॉर्म भरू शकता. सेकंड डेला किंवा त्या दिवशीसुद्धा त्यांचा फोन येऊन जातो. त्यामध्ये तुमचा तो क्वेरी क्लिअर होऊन जाईल. आणि क्लिअर जरी झाली तरीसुद्धा ती लिहून ठेवा, मेन्शन करून ठेवा. आणि असं करत तुम्ही 1-2 महिने पेपर ट्रेड केले तर तुमचे जेवढे काही क्वेरी आहेत ते सगळे क्लिअर होऊन जातील. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लेवल एक वाढून जाईल. त्यानंतर तुम्ही छोटंसं म्हणजे फंड ॲड करून तुम्ही चालू करू शकताय. त्यानंतर त्यामध्ये सुद्धा काही क्वेरी आल्या, कारण का पेपर ट्रेडमध्ये आपला पैसा लागलेला नसतो. त्यामुळे ट्रेड जरी लॉसमध्ये गेला तरीसुद्धा आपल्या माइंडवरती त्याचा काही इफेक्ट होत नाही. पण ॲक्च्युअलीमध्ये आपण ज्यावेळेला त्यामध्ये भांडवल ठेवतो त्यावेळेला लॉस गेल्यानंतर थोडंसं माइंड डिस्टर्ब होतो आणि त्यावेळेला निर्णय चुकतात. तीसुद्धा तयारी आपली झाली पाहिजे माइंडसेटची. कारण सरांचं कसं आहे की 20-20 लॉटने सर ट्रेड करतात, तेवढा जिगरा तयार झाला आहे सरांचा. आपला नाही आहे तेवढा. आणि एक जरी लॉस तसा उडला तर सेकंड एंट्री घ्यायला भीती वाटते. मी म्हणतो पहिला लॉस मोठाच झाला तर तो डायरेक्ट डिसिजन ट्रेडिंग बंद करायवरती जातो. छोटा लॉस असेल तर काय अडचण नाही, हा बघू नेक्स्ट ट्रेडला माझ्या कवर होईल. पण जर मोठा फंड घेऊन कोण गेलं आणि लॉस जर मोठा झाला, म्हणजे माझं तसं झालं होतं, सुरुवातच माझी तशी झाली. त्यामुळे मी त्या डिसिजनकडे निघालो होतो. रिपीट आल्यामुळं माझा तो डिसिजन आता चेंज झाला आहे. मी सुरुवात आता छोटीच करणार. रिपीट आलो आहे, बऱ्यापैकी क्लिअर झाले तरीसुद्धा मी सुरुवात छोटीच करणार. म्हणजे आता ठरवलं आहेच मी आधीच, त्या पद्धतीनंच करणार आहे. फक्त तुम्हाला यासाठी सांगालो आहे की सर म्हणतात ना की जिमला गेल्यानंतरनं रेग्युलर कोण राहत नाही, मग बॉडी तयार होणार नाही आहे. तसं इथं बऱ्यापैकी ह्या बॅचची रेग्युलर राहू देत, एक्झिट होतातच ह्यातनं. पण तुम्ही जर बऱ्यापैकी लोकांना यामध्ये टिकायचं असेल तर वेळ द्यायला पाहिजे. वेळ म्हणजे उगाच बसायचं नाही आहे स्क्रीनसमोर, कारण ते सुद्धा इरिटेड होईल. मी काय करायचो, ऑफिसमध्ये दिवसभर बसायचो स्क्रीनसमोर, पूर्ण वेळ तेच बघत बसायचो. कारण नवीन तुमच्यासारखंच होतो, मला इंटरेस्ट असायचा. आता एंट्री येणार आणि एंट्री मी वडून ताणून एंट्री आणायचो. जरा क्रॉस झाला एंट्री टाकली, क्रॉस झाल्यानंतर एंट्री टाकली. नंतर बघायचं मग ते काय बाकीचं काय राहिलं आहे का, टी व्ही आर झाला होता का, ITC झाला होता का, झाला होता तर तो कन्फर्म ITC होता का, 2 TVRच्या खाली प्राईज होती का, किंवा हायच्या जवळ प्राईज होती का, हे लॉस झाल्यानंतर लक्ष द्यायचं. मग तसं दिवसभर बसून मी काही वेळेला लॉसमध्ये एंट्री जायच्या ऑफिसला असताना, आणि घरी गेल्यानंतर संध्याकाळची वेळ असते, त्यावेळेला बऱ्यापैकी मुवमेंट येते मार्केटमध्ये. जरी त्यावेळेला संध्याकाळची एंट्री मिळाली तर ती काही वेळेला परफेक्ट एंट्री होते. दिवसभर बसून थोडंसं सरळ सांगितलं तसं हे झालेलं असते, बोर झालेलं असतो, आपलं माइंडला थोडा थकवा आलेला असतो. आपण मग तिकडे एक वेळेला बघत पण नाही, असं होतं आहे. त्यामुळे तो अलार्म दिला आहे ना, त्यानुसारच काम करा बऱ्यापैकी, म्हणजे आपली एनर्जी वेस्ट जाणार नाही. ज्यावेळेला आपल्याला गरज आहे आपल्या मेंदूची त्यावेळेलाच त्याचा वापर होईल. नाहीतर बिनकामाचं त्या स्क्रीनकडे बघत राहून एनर्जी वेस्ट होते. कारण माझी पण तसं झालेलं आहे कंडिशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या नोट्स घेतल्यात आणि सरांनी टीमनं पाठवले असतील आपल्या ग्रुपवरती, मला तर एक सांगायचं आहे की जे सरांनी दिले ना प्रेफरन्स, त्या प्रेफरन्समध्ये सुरुवातीलाच प्रेफरन्स आहे बघा नोट्स रीडिंगचा. मला तर म्हणायचं आहे सेटअप चालू करायच्या आधी नोट्स वाचून घ्या. डेली, एक दिवस नाही सांगत मी, डेली नोट्स संपूर्ण तुम्ही लिहिलेला नोट्स, सरांनी पाठवलेला नोट्स डेली वाचत चला. म्हणजे ते एकदा फिट झालं डोसक्यात की तुम्हाला पुन्हा वाचायची गरज नाही, पुन्हा शंका यायची पण गरज नाही. माझी ती पण एक चूक आहे, मी अजून पण वाचत नाही आहे. पण आता कळालं आहे की बाबा काय करायला पाहिजे काय नाही. हे डेली रुटीन ठेवा. मी सांगतो ते सुद्धा नोट करून घेतलं तरी चालतं आहे. याचा लई मोठा फायदा आहे, पुन्हा पैसे घालवायला लागत नाहीत. रिपीटला 6,000 रुपये सुद्धा द्यायला लागणार नाहीत. कारण ह्या छोट्याच मिस्टेक आहेत ह्या. मी काही सिस्टीममधलं सांगणार नाही आहे, ह्या आपल्या चुका सांगायला लागलो मी. आपण
तयार केलेल्या चुका आपल्या चुका आहेत या हळूहळू एक 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 क्लिअर केलं असं तुम्ही ना, तर पुन्हा रिपीटला यायची काही गरज नाही आहे किंवा मिस्टेक कमी कमी होत जातील. आणि पैसे घालून मिस्टेक करण्यापेक्षा पेपरमध्ये जाऊ दे ना पैसा आपला, किंवा त्या ॲपमध्ये जाऊ दे ना. काल सरांनी एक एंट्री टाकली होती काल सरांच्या ॲपमध्ये, आणि ती एंट्री उलटी फिरली. तिथं 25,000 पहिल्यांदा त्यांचं प्रॉफिट होतं, 25,450, बरोबर ना. नंतर त्यांचं काहीतरी 56,000 का काहीतरी लॉस दिसत होता लालमध्ये. दिसू दे ना, कुठं आपले पैसे गेलेत, पण का गेला हे शोधायला पाहिजे. तो लॉस का झाला हे शोधायला पाहिजे. आणि हे शोधायसाठी मग गुगल फॉर्म आहे, सरांशी बोला. ट्रेडशी रिलेटेड काय टीम बोलत नाही, पण डायरेक्ट सर बोलतील, त्या गोष्टी क्लिअर होऊन जातील तुमच्या. आणि एकदा कॉन्फिडन्स वाढला की तुम्ही बिंदास्त सरांच्या प्रमाणे मग काय क्वांटिटी वाढवू शकतो आहे आपण. फंड मॅटर करत नाही, नॉलेज मॅटर करतं आहे. त्यामुळं नॉलेज वाढवा. पण काय ॲटोमॅटिकली तुम्ही 1 महिन्यात जरी लॉस झाला तरी 2-3 दिवसात पण कवर करू शकता एका महिन्यात लॉस. किंवा 1-2-3 महिने ट्रेडिंग नाही केलं, 6 महिने नाही ट्रेडिंग केलं, तरीसुद्धा 7व्या महिन्यात या 5-6 महिन्याचा गॅप भरून काढू शकतो आपण. कारण त्यावेळेला कॉन्फिडन्स लेवल वाढलेली असते. एंट्री घ्यायला भीती वाटत नाही, होल्ड करायला भीती वाटत नाही. एक वेळा मी प्रॉफिटमध्ये सुद्धा थांबू शकत नव्हतो. का? कारण तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे. सिस्टीम दाखवले की सुपर ट्रेंड खाली येत नाही तोपर्यंत एक्झिट करायचं नाही आहे. पण जिगरा तो मॅटर करतो आहे. तो तयार होत नाही तोपर्यंत पण आपण टिकू शकत नाही. सिस्टीम काय सरांची आहेच, पण आपण पण त्या पद्धतीनं तयार व्हायला पाहिजे. त्यामुळं प्रॅक्टिसच एक महत्त्वाचं फॅक्ट आहे. थँक्यू.